प्रभादेवीच्या त्या 14व्या मजल्यावरील आलिशान फ्लॅट नंबर 1402 वर 11व्या दिवसाची सकाळ नेहमीपेक्षा एका वेगळ्याच अस्वस्थतेने आणि जडपणाने उजाडली होती. जुलै महिन्याच्या उशिरा लागलेला संततधार पावसाचा जोर शहरामध्ये काहीसा ओसरला होता, पण संपूर्ण मुंबईच्या आकाशामध्ये राखाडी काळ्या ढगांची ती जुनी दाटी अतिशय भयानपणे कायम होती. फ्लॅटच्या लिव्हिंग रूममधील काचेच्या अथांग आणि भव्य खिडकीवरून पाण्याचे कापरे थेंब अतिशय संत गतीने खाली घसरत होते. त्या थेंबांचा तो एकसुरे नाद संपूर्ण हॉलमध्ये पसरलेल्या गोठवून टाकणाऱ्या अभेद्य अबोल्याला अधिकच टोकदार बनवत होता. मास्टर बेडरूममध्ये पिवळ्या डिम दिव्याचा एक मऊ प्रकाश पसरलेला होता. इरा आज भल्या पहाटे 5 वाजता उठून बेडच्या कोपऱ्यामध्ये शांतपणे बसली होती. पिरियडचा 5वा दिवस सुरू झाल्यामुळे तिच्या शरीरातील मुख्य वेदना, तीक्ष्ण पोटदुखी आणि अंगातील अथांग थकवा आता पूर्णपणे मंदावला होता. परंतु मानसिक पातळीवर कबीरबद्दलचा उफाळून आलेला पराकोटीचा संताप, त्याचा अवाढव्य इगो आणि त्यांच्यातल्या 6 महिन्यांच्या त्या अटळ सक्तीच्या दुराव्याचे विचार तिच्या संपूर्ण मेंदूवर ताबा मिळवून बसले होते. इराने आज जांभळ्या रंगाचा एक साधा कम्फर्टेबल सुती कुर्ता परिधान केला होता. आपले लांबसडक काळे केस पाठीवर मोकळे सोडले होते आणि तिच्या डोक्यातील विचारांची अथांग मालिका आवरत अतिशय संत पावले टाकत बेडरूमच्या बाहेर आली. हॉलमध्ये कबीर सोफ्यावर बसून लॅपटॉपच्या स्क्रीनवर एकटक पाहत फायनान्सच्या आणि कोडिंगच्या फाईल्स तपासत होता. त्याच्या अंगामध्ये डार्क निळ्या रंगाचा कडक टी शर्ट आणि ग्रे रंगाची ट्राउझर होती. काल वकिलाने दिलेल्या त्या 6 महिन्यांच्या कालावधीच्या बातमीने आणि रोहनच्या या घरातल्या सततच्या न संपणाऱ्या वावराने कबीरचा मेंदू आधीच प्रचंड त्रासलेला आणि वैतागलेला होता. कबीर आणि इरा दोघांनीही एकमेकांकडे पाहणे किंवा एकमेकांच्या नजरेला नजर भिडवणे पूर्णपणे टाळले होते. त्यांच्यामध्ये उरला होता फक्त निखळ अबोला दुखावलेला पुरुषी अभिमान आणि एकमेकांना सहन न करण्याची तीव्र ईर्ष्या. दोघेही किचनच्या परिसरामध्ये समोरासमोर आले. इरा स्वतःसाठी गरम पाण्याचा ग्लास घ्यायला पुढे झाली, तर कबीर कॉफीचा मग उचलण्यासाठी सरकला. त्या लहानशा ओट्यापाशी दोघांचे खांदे एकमेकांना किंचित घासले गेले. जरा बाजूला सरकून चालता येत नाही का मिस्टर सावंत? घरात अजूनही इतर माणसांना वावरायला जागा लागते. इरा अतिशय तुसडेपणाने कडक आणि घोगऱ्या आवाजामध्ये पुटपुटली. कबीरने कॉफीचा मग ताटकन ओट्यावर आपटला. ओढून ताणून आरेला कार्य करायची सवय जरा बंद कर इरा. सकाळी सकाळी माझ्या अंगावर उगाच खेकसण्याचा किंवा अधिकार गाजवण्याचा प्रयत्न अजिबात करू नकोस. अधिकार? तुझ्यावर? इराचे डोळे रागाने लाल झाले. तुझ्यासारख्या अहंकारी माणसावर अधिकार गाजवायची मला कसलीही हौस नाहीये कबीर. तुझा तो खोटा चेहरा आणि तुझा तो अवाढव्य इगो तुझ्यापाशीच ठेव. कबीर तिच्या अगदी जवळ गेला. त्याच्या कपाळावरच्या नसा संतापाने फुगल्या होत्या. तुझ्यासारख्या संशय आणि अहंकारात आंधळ्या झालेल्या स्त्रीला माणुसकीची किंमत कधी कळणारच नाही. फॅमिली कोर्टातल्या त्या 6 महिन्यांच्या सक्तीमुळे मला तुझ्यासोबत एका छताखाली राहावं लागतंय. हा माझ्या आयुष्यातला सर्वात भयंकर शाप आहे. दोघेही एकमेकांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून एकमेकांवर तुटून पडत होते. त्यांच्यातील ते 2 वर्षांचे लग्न आता नात्याच्या नावाखालीच उरलेच नव्हते. तिथे उरला होता फक्त निखळ द्वेष, संशय आणि एकमेकांना मानसिकदृष्ट्या चिरडण्याची तीव्र ईर्ष्या. त्याच क्षणी वातावरणातील तो विषारी तणाव टोकाला पोचलेला असतानाच गेस्ट रूमचा जड लाकडी दरवाजा धाडकन उघडला. रोहन गळ्यामध्ये पांढऱ्या रंगाचा वायरलेस हेडफोन अडकवून हातामध्ये मोबाईल घेऊन एखाद्या वादळासारखा नाचतच बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर एक भयंकर उत्साही आणि खोडकर हास्य होते. गुड मॉर्निंग कबीर भावा. गुड मॉर्निंग माझी ब्युटिफुल वहिनी. रोहनने ओरडतच दोन्ही हात हवेमध्ये उंचावले आणि सोफ्यावर कबीरच्या अगदी शेजारी धपकन बसला. कबीरने चष्म्याच्या फ्रेमवरून अत्यंत त्रासलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिले. काय रे रोहन, आज सकाळी सकाळीच कसला एवढा भयंकर उत्साह उफाळून आलाय तुझा? रोहनने मोबाईलची स्क्रीन त्या दोघांसमोर फिरवली आणि स्वतःच्या कपाळावर हात मारत म्हणाला, अरे दादा, काल रात्री लंडनहून आत्याचा फोन आला होता मला. आत्याने फोनवर माझी भयंकर शाळा घेतली. ती मला ओरडून म्हणाली, रोहन, तू कबीरच्या आणि इराच्या त्या नवीन प्रभादेवीच्या फ्लॅटवर राहतोयस, पण त्या फ्लॅटची अजून वास्तुशांती किंवा सत्यनारायणाची पूजा झालेलीच नाहीये. तू तिथे राहून नक्की काय करतोयस? इरा आणि कबीर या दोघांचेही श्वास एकाच वेळी कंठाशी येऊन रोखले. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? इराने प्रचंड घाबरत आणि अस्वस्थ होत विचारले. म्हणजे असं माझी गोड वहिनी. रोहनने टाळी वाजवत एक भयंकर मोठा धमाका केला. मी काल रात्री तुझ्या आईबाबांशी आणि कबीरदादाच्या आईबाबांशी फोनवर सविस्तर बोललोय. मी दोन्हीकडच्या घरच्यांना आणि आपल्या जवळच्या सर्व नातेवाईकांना उद्या सकाळी आपल्या या नवीन फ्लॅटवर सत्यनारायणाची पूजा आणि महाप्रसादासाठी अधिकृत आमंत्रण देऊन टाकले. दोन्हीकडचे आईबाबा आणि नातेवाईक उद्या सकाळी 10 वाजता इथे पोहोचत आहेत. त्या आलिशान हॉलमध्ये जणू एकाच वेळी 10 बॉम्ब फुटले. कबीर सोफ्यावरून ताडकन उभा राहिला. त्याचा चेहरा प्रचंड रागाने आणि घबराटीने एकदम पांढराच पडला. काय रोहन, तू कोणाला विचारून हा वेडेपणाचा प्लॅन केलास?
आम्हाला ऑफिसमध्ये आणि बिझनेसमध्ये किती महत्त्वाचे काम आहे याची तुला जरा तरी कल्पना आहे का? इराचेही डोळे प्रचंड विस्फारले. तिचे हात थरथरायला लागले. सासू सासरे आणि स्वतःचे आईवडील उद्या एकाच छताखाली येणार. त्यांच्यासमोर आपला हा घटस्फोटाचा केसचा आणि भयंकर भांडणाचा खेळ लपवणे म्हणजे साक्षात आगीच्या तांडवात उडी मारण्यासारखे होते. रोहनने कबीरकडे अत्यंत संशयाने आणि आश्चर्याने पाहिले. अरे बाबा, एवढा का भुडकतोयस तू? पूजाच तर आहे ना. नवीन घरामध्ये सत्यनारायण घालणं चांगलं असतं ना. वहिनी, तू सांग ना, दादा पूजेचं नाव काढताच एवढा हा फरक का होतोय? इराने घाईघाईने कबीरच्या दंडावर आपला नाजूक हात ठेवला. कबीरच्या दंडावर तिची बोटे अत्यंत घट्ट आवळली गेली. ती कसाबसा स्वतःच्या चेहऱ्यावर बनावट खोटे हसू आणत म्हणाली, नाही रोहन, कबीर अजिबात भडकत नाहीये. तो फक्त ऑफिसच्या कामाच्या प्रचंड ताणामुळे असं जरा चिडून बोलतोय. तू खूप छान काम केलंस. आपण नक्कीच उद्या सकाळी इथे पूजा करू. कबीरने इराकडे रागाने पाहू नये म्हणून इराने त्याचा हात आणखी जोरात आवळला. कबीरने दात ओठ खात स्वतःचा संताप कसा तरी दडपला. रोहन जेव्हा आंघोळीसाठी गेस्ट रूमच्या बाथरूममध्ये गेला तेव्हा कबीरने इराचा हात घट्ट धरून तिला तातडीने मास्टर बेडरूममध्ये ओढले आणि धाडकन दरवाजा लावून आतून कडी लावली. इरा, तुझे डोके ठिकाणावर आहे का ग? कबीरने रागाने फुसफुसत आणि दातांवर दात आदळत ओरडला. उद्या माझे आई बाबा आणि तुझे आई बाबा एकत्र येणार आहेत. त्यांना जर आपल्यातल्या या घटस्फोटाच्या अर्जाची किंवा आपण पूर्णपणे वेगळे राहत असल्याची जरा सुद्धा शंका किंवा सुगावा लागला ना, तर दोन्ही कुटुंबामध्ये काय भयंकर वादळ उठेल याची तुला अजिबात कल्पना आहे का? इराने कबीरचा हात प्रचंड झटका देऊन बाजूला गेला. तिचे डोळे रागाने लालबुंद झाले. मला काय विचारतोस मिस्टर कबीर सावंत? तो तुझा सख्खा चुलत भाऊ आहे. त्याच्या डोक्यातला सुपीक आणि फालतू कल्पनेमुळे हे सगळं शिजतंय. मला सुद्धा माझ्या आई वडिलांसमोर तुझ्यासोबत हे खोटं प्रेमाचं नाटक करायची कसलीही हौस नाहीये. मग तू रोहनला स्पष्ट शब्दांमध्ये नकार का नाही सांगितलास की पूजा नको म्हणून? कबीर कडाडला. कारण जर मी नकार दिला असता तर रोहनला आत्ताच्या आत्ता संशय आला असता. इरा त्याच्या अगदी जवळ जात कडक आवाजामध्ये ओरडली. तुझ्या त्या अवाढव्य इगोमुळे आज आपल्याला आई वडिलांसमोर हे ढोंग करावं लागतंय. उद्या जर माझ्या आईच्या डोळ्यांमध्ये माझ्यामुळे एक जरी अश्रू आला तर कबीर सावंत, मी तुला आयुष्यामध्ये कधीच माफ करणार नाही. कबीर इराच्या डोळ्यामध्ये डोळे घालून अतिशय कडू आणि विषण्ण आवाजामध्ये म्हणाला. आई वडिलांचा विचार आणि आदर मलाही आहे इरा. म्हणूनच उद्या त्यांच्यासमोर मला तुझ्यासारख्या अहंकारी स्त्रीसोबत पूजेच्या पाटावर बसून विधी करावे लागणार आहेत. हे नाटक फक्त उद्याच्या दिवसापुरतंच राहील. त्यानंतर मी रोहनला लंडनला रवाना करणार आहे. दोघांमध्ये भयंकर शाब्दिक युद्ध पेटले होते. बेडरूममधील हवा रागाने आणि द्वेषाने पूर्णपणे पेटून उठली होती. दुपारी 12 वाजता रोहनने दोघांच्या हातामध्ये पूजेच्या खरेदीची एक भली मोठी यादी टेकवली. चला दादा वहिनी, उद्याच्या पूजेसाठी कपडे, फळे, फुले, पूजेचे सगळे साहित्य आणि महाप्रसादाचे सामान आणायचे आहे. आज संपूर्ण दिवस तयारीचा आहे. दोघांना नाईलाजाने रोहनच्या सोबत दादरच्या अत्यंत गजबजलेल्या आणि गर्दीच्या लोकल मार्केटमध्ये जावं लागलं. दादरच्या भाज्या आणि कपड्यांच्या मार्केटमध्ये माणसांची प्रचंड गर्दी उसळलेली होती. पावसाचे दिवस असल्याने रस्त्यावर चिखल, छत्र्यांची गर्दी आणि प्रचंड घाईगडबड होती. रोहन पुढे पुढे चालत मोबाईलवर फोटो आणि व्हिडिओ काढत होता, तर कबीर आणि इरा मागे मागे अतिशय नाकशीने चालत होते. एका प्रसिद्ध आणि जुन्या साडीच्या दुकानामध्ये रोहन त्यांना घेऊन गेला. वहिनी, उद्या पूजेसाठी तू एकदम पारंपरिक लाल रंगाची पैठणी साडी नेसणार आहेस आणि दादा, तू सोवळे कुर्ता घालणार आहेस. दुकानदाराने त्यांच्यासमोर विविध रंगाच्या महागड्या आणि रेशमी पैठण्या साड्या अंतरल्या. वहिनी, तुला कोणता रंग आवडतो? रोहनने विचारले. इराने एका जांभळ्या रंगाच्या साडीकडे बोट दाखवले, पण कबीरने मध्यंतरीच टोमणा मारला. रोहन, हिला जांभळा आणि काळा रंगच आवडणार, कारण हिच्या मनामध्ये दुसऱ्यांबद्दल जितका कडवटपणा आणि कडकपणा भरलाय त्याला साधेसाच रंगही निवडणार.